एकेकाळी शरद पवार यांना दैवत मानायचं असं महत्त्वाचं विधान अजित पवारांनी केलं। आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय असं विधान देखील अजित पवारांनी केलं। पवार वडीलधारे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाहीये। अजित पवारांच्या वक्तव्याला राऊतांनी आता प्रत्युत्तर दिलं। ईडीची नोटीस आल्यानं दैवत बदलल्याचा आता राऊतांनी म्हणत अजित पवार यांना टोला लगावलाय। त्यांनी काय म्हणत होतं त्यांचा अधिकार आहे ना। आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे। त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही आहे। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेसमध्ये संजय राजाराम राऊत तिथे शिक्षक आहे। कारण दैवत बदलण्यामध्ये PhD संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे। सकाळचा दैवत वेगळा, संध्याकाळचा दैवत वेगळा, मॅटिनीमध्ये दैवत वेगळा, कसे दैवत बदलायचे ना। आता लहान मुलांनी ह्यांच्याकडून क्लासेस घेतला तर काय हरकत नाही, म्हणून ह्यांनी अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषाच करू नये। कारण मूळ संजय राजाराम राऊत तरी ह्याचा दैवत आहे का, हा कधीतरी संजय राऊतला आता विचारायची वेळ आलेली आहे। आता हा अजित पवारांचा त्यांचा स्वतः कौटुंबिक प्रश्न आहे। त्यांनी त्यांना दैवत मानत होते, त्यांनी काय केलं, अजित पवारांनी त्यांच्यासाठी काय केलं किंवा शरद पवार साहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं, हा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्या वादामध्ये आम्ही पडू इच्छित नाही। तर पवार वडीलधारे त्यांच्यावर बोलणार नाही असं महत्त्वाचं विधान आता अजित पवारांनी केलं। त्यानंतर मात्र अजित पवारांच्या वक्तव्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। ईडीची नोटीस आल्यानं अजित पवारांचे दैवत बदलल्याचं देखील आता राऊतांनी म्हटलेलं आहे। तर एकेकाळी शरद पवार यांना दैवत मानायचं असं अजित पवारांनी म्हटलं। आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय असं विधान देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। पवार वडीलधारे त्यांच्या वक्तव्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाहीये। त्यानंतर मात्र अजित पवारांच्या वक्तव्याला राऊतांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला। ईडीची नोटीस आल्यानं दैवत बदलल्याचा टोला देखील राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावलेला आहे। तर एकेकाळी शरद पवारांना दैवत मानायचं असं विधान अजित पवार यांनी केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।